विनंती असेल व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। आदरणीय गोविंद भोईर अध्यक्ष उसरोली आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। आदरणीय दत्तात्रेय नागती अध्यक्ष मोरे विनंती असेल आपण व्यासपीठाकडे चला। आदरणीय अरविंद भंडारी अध्यक्ष खार दोडकुले आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। आदरणीय मोतीराम भंडारी गावपाटील आधार आपण देखील प्लीज व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। मी अर्थात ज्या सन्माननीय अर्थात ज्या मान्यवरांचं या ठिकाणी नाव पुकारलंय त्या सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। विनोदजी मेस्त्री सर, तदनंतर आदरणीय काशीनाथजी गाणार धन्यवाद आपला देखील या ठिकाणी। तदनंतर आदरणीय शैलेशजी पाटील, आदरणीय अनंत कांबळे, आदरणीय गोविंद भोईर, आदरणीय दत्तात्रेय नागती, आदरणीय अरविंद भंडारी, आदरणीय मोतीराम भंडारी या सर्व अध्यक्षांना विनंती करणार आहे आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। आपला देखील मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। अर्थात आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येणार आहे कारण खऱ्या अर्थानं आपण स्वागतास पात्र आहात म्हणून आपलं देखील या ठिकाणी विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं। या ठिकाणी आदरणीय काशीनाथ गाणार यांचा देखील सन्मान केला जाणार आहे। आदरणीय काशीनाथ गाणार आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नीलजी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी काशीनाथ गाणार यांना सन्मानित करायचं आहे। एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्येष्ठ व्यक्तिमत्व हेच आपल्या खऱ्या अर्थानं गावाचा आधारस्तंभ असतात। अनेक परंपरा अनेक मोठी संस्कृती ही त्यांच्या माध्यमातून मित्रांनो गावामध्ये टिकवलेली असते आणि अशा अनेक आपल्या गावाचे आधारवड असणाऱ्या सर्व ज्येष्ठांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान केला जातोय। अर्थात त्यांना देखील धन्यवाद दिले जातात। गावदेवी रेडर्स बडवली संघ कर्णधार अथवा प्रतिनिधी कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। गावदेवी रेडर्स कर्णधार अथवा प्रतिनिधी आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। आदरणीय शरदजी काबूकर अध्यक्ष मजगाव विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। शरद काबूकर अध्यक्ष मजगाव विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर व्यासपीठावर आपण आसनस्थ व्हायचं आहे। आदरणीय शरद काबूकर प्लीज। तसेच निमंत्रित पाहुण्यांपैकी जर आजूबाजूला कोणी थांबला असेल त्यांना देखील विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। एक सुंदर अशी स्पर्धा, एक नेत्रदीपक स्पर्धा, खऱ्या अर्थानं दुष्ट लागण्याजोगी स्पर्धा चहू बाजूने जरी आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या दाटीनं मोठ्या गर्दीनं मात्र ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी सज्ज झालाय। ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आरूढ झालाय। अशा सर्व रसिक प्रेक्षकांचं आम्ही मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत मात्र आपलं करीत आहोत। या ठिकाणी व्यासपीठावर विनंती करणार आहे मिथुन भोईर मजगाव, सचिन पाटील नांदगाव, आदिनाथ वाडकर आदाड, राजेंद्र पाटील बोरली यांना मी विनंती करणार आहे आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। मिथुन भोईर मजगाव, सचिन पाटील नांदगाव, आदिनाथ वाडकर आदाड आणि राजेंद्र पाटील बोरली। सचिन पाटील नांदगाव वागेश्वर नगर विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। तदनंतर मिथुन भोईर मजगाव आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। अविनाश वाडकर आदाड आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। राजेंद्र पाटील बोरली आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय दामोदर राऊत तंटामुक्ती अध्यक्ष विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे।
आदरणीय दामोदरजी राऊत तंटामुक्ती अध्यक्ष, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. या ठिकाणी राजेंद्रजी पाटील बोरली यांचं मंडळाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. अर्थात आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आदरणीय राजेंद्रजी पाटील. खूप खूप धन्यवाद. तसेच या ठिकाणी आदरणीय दामोदर राऊत अर्थात तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत दामोदर राऊत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे आदरणीय दामोदर राऊत यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात माईची शॉल पुष्पगुच्छ असे या ठिकाणी सत्काराचं आणि सन्मानाचं स्वरूप असणार आहे. आपण देखील खूप या ठिकाणी आदरणीय आहात, सन्माननीय आहात. आपण देखील अनेक वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहात आणि एक महत्त्वपूर्ण काम जे न्यायदानाचं काम आपल्याकडे आहे. एक तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून अनेकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून घडलं, ज्यांच्या माध्यमातून घडणार आहे असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच दामोदर राऊत आपलं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेचे सर्व आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांच्या माध्यमातून हा सन्मान मात्र केला जातोय, हा सत्कार मात्र या ठिकाणी केला जातोय. पुनश्च दोनही व्यक्तिमत्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा आपण तयार. मैदान क्रमांक 1 साठी गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा मैदान क्रमांक 1 साठी आपण तयार राहायचं. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सचिनजी पाटील नांदगाव यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील आपणास विनंती करणार आहे. स्वप्नील चव्हाण मी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस या ठिकाणी सचिन पाटील नांदगाव यांना सन्मानित करायचं आहे. सचिन पाटील नांदगाव वागेश्वर नगर यांचा सन्मान निश्चितपणे केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नीलजी आपणास विनंती करणार आहे. स्वप्नील चव्हाण आपल्या शुभहस्ते सचिन पाटील यांना सन्मानित करायचं आहे. अनेक सन्मान अर्थात मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहेत. अनेक दिग्गजांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेकांना शाबासकीची थाप दिली जात असते. अनेकांचं कौतुक या ठिकाणी या व्यासपीठावर केलं जातं, अनेकांचं स्वागत मात्र या ठिकाणी केलं जातं. कारण प्रत्येकाची उल्लेखनीय कामगिरी असते आणि अशाच साठी या ठिकाणी प्रत्येकाला सन्मानित मात्र करण्यात येत असतं. पुनश्च पुढील कार्यासाठी, पुढील चांगल्या कार्यासाठी, पुढील चांगल्या कामासाठी सर्वांना या ठिकाणी अर्थात हार्दिक हार्दिक शुभेच्छा मात्र असणार आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून. तदनंतर सुरेंद्रजी गिरणेकर, सुरेंद्रजी गिरणेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी क्षितिज कवळे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सुरेंद्र गिरणेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदरणीय सुरेंद्रजी गिरणेकर. मित्रांनो, कोणतीही गोष्ट, कोणतंही कार्य मित्रांनो सहजगत्या या ठिकाणी कोणतंही कार्य मित्रांनो सहजगत्या पार पाडलं जात नसतं. कारण प्रत्येक कार्याच्या तळाशी, प्रत्येक कार्याच्या मुळाशी कोणी ना कोणी त्या ठिकाणी मित्रांनो उभं असतं. आणि हेच खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितोय. या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी एक मोठं योगदान ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं असं सुरेंद्रजी गिरणेकर यांचा सत्कार, यांचा सन्मान आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतोय. अर्थात जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्या व्यक्तिमत्वासाठी. एक जबरदस्त आयोजन, तसा नियोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि याच्या तळाशी खऱ्या अर्थानं कार्य करणारा व्यक्तिमत्व म्हणजे सुरेंद्रजी गिरणेकर. आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अधिक काही करायचं, अधिक चांगलं काही करायचं आणि वेगळं काही करायचं हा नेहमी ज्यांचा अट्टहास असतो असे आदरणीय सुरेंद्रजी गिरणेकर आपलं आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा मात्र आपणास देतो. या ठिकाणी नितीन तळेकर आपला देखील सन्मान या ठिकाणी होत आहे.
नितीन तळेकर, निखिल तळेकर, प्लीज निखिल तळेकर आपण देखील यायचं. आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील चव्हाण आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी निखिल तळेकर यांना सन्मानित करायचं आहे. स्वप्नील चव्हाण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी निखिल तळेकर यांचा देखील सन्मान होतो. अर्थात सुरुवातीपासून आपण पाहतोय निखिलजी तळेकर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अर्थात आपल्याला कोऑपरेट करत आहेत. एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र होत आहे आणि म्हणूनच आपला अर्थात या ठिकाणी सन्मान मात्र केला जात आहे. अर्थात सुगंधी पुष्प, एक सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शॉल अशा माध्यमातून आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. मैदान क्रमांक 1 यापुढे होणारा सामना असेल गावदेवी तळाघर वसेल बजरंग रोहा. या दोनही संघांना तयार राहायचं आहे. गावदेवी तळाघर वसेल बजरंग रोहा, आपण तयारीत राहा. अजून एक सन्मान आणि सत्कार सोहळा या ठिकाणी केला जाणार आहे. स्पेशली आजच्या आयोजनामध्ये मित्रांनो महत्त्वाचा वाटा असणारे आदरणीय स्वप्नील चव्हाण यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ आपणास विनंती करणार आहे. आजच्या स्पेशली आयोजक आदरणीय स्वप्नील चव्हाण यांचा देखील सन्मान आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून केला जातोय. मी अगोदरच म्हटलं होतं प्रत्येक कार्य हे तितकंच महत्त्वाचं होतं. प्रत्येक कार्य हे तितकंच महत्त्वाचं असं अनेकांनी मित्रांनो हे कार्य घडून येण्यासाठी अनेकांनी स्वतःला या मातीमध्ये गाडून घेतलं आणि म्हणून हा कळस मात्र आपल्याला दिसतोय. अनेकांना या ठिकाणी पायासाठी अर्थात पाया होण्यासाठी सक्षमपणे उभे राहिले म्हणून आजचा हा भव्य आणि दिव्यत्वाचा कळस मात्र आपल्याला दिसतोय. आणि अशाच मध्ये असणारे आदरणीय स्वप्नील चव्हाण आपल्या मंडळाच्या वतीनं अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. अर्थात आपलं कौतुक केलं जातोय चांगल्या कार्यासाठी. तदनंतर मुरुड तालुक्याचे खऱ्या अर्थानं भाजपचे अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी चौलकर यांचा देखील सन्मान होणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहे. आदरणीय छोटम शेठ आपणास पुन्हा एकदा विनंती करणार आहे. या कबड्डीसाठी खऱ्या अर्थानं जे अहोरात्र झटले, जे अहोरात्र झटत आहेत आणि म्हणून एक चांगली स्पर्धा आपल्या समोर आली आहे, आपल्या समोर येत आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय महेंद्रजी चौलकर यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात आहे. आपल्या चांगल्या कार्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी शाबासकीची थाप मात्र दिली जात आहे. आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आपल्या चांगल्या कार्यासाठी, आपल्या शुभ कार्यासाठी अर्थात एक चांगलं व्यवस्थापन आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालं, आपल्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचाच एक सुंदर देखावा म्हणजेच आजची ही कबड्डी स्पर्धा. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत तथा धन्यवाद. मैदान क्रमांक 2 साठी मात्र सामना थांबलेला आहे. अर्थात मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आहे. मातृछाया प्रोडक्ट्स श्री गणेश आदाड. दोनही संघ एक चांगल्या पद्धतीनं अनेक ठिकाणी खेळ करताना आपण पाहत असतो. आता मात्र या ठिकाणी मातृछाया प्रोडक्ट्स या संघाकडे 12 गुण तर निश्चितपणे या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ आहे श्री गणेश आदाड आणि श्री गणेश आदाडकडे मात्र 3 गुण आहेत. म्हणजे एक चांगली आघाडी आपण निश्चितपणे मातृछाया प्रोडक्ट्स या संघाकडे असताना पाहतोय. तर काहीशा गुणांची पिछाडी मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी श्री गणेश आदाड या संघाकडे मात्र आपण पाहतो. तर मैदान क्रमांक 1 वर चालू सामना आहे. काळभैरव उडदवणे वर्सेस श्री गणेश दिवला. या सामन्यामध्ये आपण पाहतोय उडदवणे संघाकडे मात्र 16 आणि दिवलांग संघाकडे मात्र 12 अशा गुणांची आघाडी आणि पिछाडी मात्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी वळचढ झालेला संघ दिसतोय तो म्हणजेच काळभैरव उडदवणे. एक आक्रमक आणि चांगल्या पद्धतीनं खेळ करणारा उडदवणे अर्थात रोहा तालुक्यातील संघ आहे आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ असणारा अर्थात दिवलांग हा देखील अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेला संघ आहे. आता मात्र 13 गुणांवर आपण त्याला पाहतो. कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ हेच ह्याची देही याची डोळा मात्र आजच्या या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय सुजितजी जमादार यांचा सन्मान करण्यासाठी मी रोहनजी खोपकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुजित जमादार यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय सुजितजी जमादार यांचा यथोचित सन्मान केला जातोय तो आदरणीय रोहनजी खोपकर यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी आदरणीय सुजितजी जमादार यांचा सन्मान आणि निश्चितपणे
एका चांगल्या कार्यासाठी शाबासकी या मंडळाच्या माध्यमातून मात्र देण्यात येत आहे। मी सुरुवातीपासून पाहतो सुजीजी जमादार या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक चांगलं कार्य, एक सत्कार्य मात्र आपल्या माध्यमातून मात्र या ठिकाणी घडत आहे आणि निश्चितपणे आपण या ठिकाणी स्वागताचं पात्र आहात, खऱ्या अर्थानं सन्मानाचं पात्र आहात आणि हाच सन्मान आदरणीय रोहनजी खोपकर यांच्या माध्यमातून केला जातो। खूप खूप धन्यवाद आणि अशीच मात्र या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा मात्र मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे। तदनंतर व्यासपीठावर आदरणीय हनीफ उल्डे आणि हनीफजी उल्डे यांचा सन्मान करण्यासाठी मी वीरेंद्र सुर्वे आपणास विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते हनीफ उल्डे यांना देखील सन्मानित करायचं आहे। आदरणीय हनीफ उल्डे यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जात आहे। खूप चांगलं कार्य हनीफजी उल्डे आपल्या माध्यमातून देखील या ठिकाणी होत आहे। अगदी यांना देखील आपण सुरुवातीपासून पाहतोय, अनेकांचा सन्मान करण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं झटत आहात। हे कार्य चांगलं घडावं ही एकमेव आशा आणि अपेक्षा आपल्या माध्यमातून मात्र व्यक्त केली जात होती आहे आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी अर्थात सन्मानित केलं जात आहे। आदरणीय हनीफजी उल्डे तदनंतर लक्ष्मण गुल्लू यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। लक्ष्मण गुल्लू मी जयवंतजी अंबाजी आपणास विनंती करणार आहे लक्ष्मण गुल्लू यांना सन्मानित करायचं। आदरणीय लक्ष्मणजी गुल्लू यांचा सन्मान करण्यासाठी जयवंत अंबाजी मी विनंती करणार आहे आपल्या शुभसे या ठिकाणी लक्ष्मण गुल्लू यांना सन्मानित करायचं आहे। आपण पाहतोय सुरुवातीपासून आतापर्यंत अनेकांना सन्मानित करण्यात आलं मित्रांनो, म्हणजेच या सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक जण कार्यरत आहेत। अर्थात स्वतःचा परिवार सांभाळून खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्राला देखील योगदान देणारी अनेक दिग्गज मंडळी आहे आणि म्हणून अशांचा या ठिकाणी सन्मान मात्र केला जातोय, त्यांना शाबासकी दिली जाते। कारण ही महत्त्वाची बाब आहे आजच्या या युगामध्ये, आजच्या ह्या कालामध्ये निश्चित अशा माणसांची आपल्याला गरज आहे जी अनेकांना उपयोगी पडत असतात, अनेकांच्या साठी मात्र झटत असतात। तदनंतर जयेंद्र काबूकर यांचा देखील सन्मान होणार आहे। जयेंद्र काबूकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि मी केतन मांदाडकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते जयेंद्र काबूकर यांना सन्मानित करायचं आहे। केतनजी आपल्या शुभ हस्ते जयेंद्र काबूकर यांचा सन्मान मात्र केला जाणार आहे। केतन मांदाडकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जयेंद्र काबूकर यांना देखील सन्मानित करायचं आहे। आजच्या खऱ्या अर्थानं आयोजनामध्ये आपला देखील एक महत्त्वपूर्ण योगदान निश्चितपणे आम्हाला मिळत आहे, निश्चितपणे आपल्याला लाभत आहे। अगदी काल आज मध्ये देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी झटत आहात आणि एका चांगल्या कार्यासाठी आपण काम करत आहात। आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत, अर्थात मनस्वी स्वागत। तदनंतर बंटी करंबत मुरुड समाजाचे अध्यक्ष आदरणीय बंटी करंबत यांना देखील मंडळाच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते बंटी करंबत यांना देखील सन्मानित करायचं आहे। आदरणीय बंटी करंबत आपण प्लीज या ठिकाणी यायचं आणि बंटी करंबत यांचा सन्मान करण्यासाठी मी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं योगदान देणार अर्थात ही कबड्डी स्पर्धा पुरस्कृत करणारे आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते बंटी करंबत यांना सन्मानित करायचं आहे। अर्थात मुरुड समाजाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांचा यथायोग्य सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहे। कारण खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्राची मोठी जबाबदारी दिलीप शेठ आपण घेतली, आता छोटम शेठ आपण घेतली आणि खऱ्या अर्थानं आपल्या बरोबर या ठिकाणी बंटी करंबत यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय। एक मुरुड समाजाचं खऱ्या अर्थानं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे आणि आज या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण या ठिकाणी उपस्थित झालात म्हणून पुन्हा एकदा आम्ही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। चला, मैदान क्रमांक 1 वरील सामना त्या ठिकाणी संपलेला आहे। अर्थात सामना खेळला गेला होता तो म्हणजेच काळभैरव उडदावणे वर्सेस श्री गणेश दिवला या दोन संघांमध्ये।
या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आहे, त्यामध्ये खेळणारा संघ म्हणजेच मातृशाळा कोरडूस आपल्या संघावर बेहद खुश होऊन आदरणीय हेमंत मेंगाळ यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। सामना संपल्यानंतर कर्णधार आपण हे 500 रुपयांचं बक्षीस मात्र आपण घेऊन जायचं आहे। अर्थात आपल्या खेळावर खुश होणारे आदरणीय हेमंत मेंगाळ यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस पत्र आलेलं आहे। चला मैदान क्रमांक 1 साठी हजर व्हायचं आहे। गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा दोनही संघांना क्षणाचाही विलंब न करता मैदानावर उपस्थित व्हायचं आहे, अर्थात मैदानाचा ताबा घ्यायचा। चला गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा दोनही संघ मैदान क्रमांक 1 वर लगेचच हजर व्हायचं, ताबडतोब हजर व्हायचं आहे। आणि मैदान क्रमांक 1 वर चालू सामना होता काळभैरव उडदवणे वर्सेस दिवला। या सामन्यामध्ये उडदवणे हा संघ 3 गुणांचा विजय झाला। विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा देखील आभार आणि निश्चितपणे धन्यवाद देणार आहे मी दिवला संघाला। एवढ्या लांब मात्र आपण नक्कीच या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी आलात, आपला देखील धन्यवाद। चला हजर व्हायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा दोनही संघ आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या। एक सुंदर स्पर्धा चढाई करते समाधान मोरे। मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण मित्रांनो पाहतो मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आदाड। श्री गणेश आदाड हा मुरुड तालुक्यातील संघ आहे, तर मातृछाया कोरडूस हा अलिबाग तालुक्यातील संघ आणि समाधान मोरे मात्र या ठिकाणी 1 2 3 4 5 अर्थात 5 गुण मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी घेतो। खऱ्या अर्थानं आपल्या संघाला समाधान देण्याचं काम अनेक स्पर्धांमध्ये समाधान मोरे मात्र करत असतो आणि आज देखील अपवाद कसा ठरू शकतो आणि हेच आपण प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहिलं। चला मैदान क्रमांक 1 साठी हजर व्हायचं आहे। गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा या दोनही संघांमध्ये मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। लगेच चला ताबडतोब चला मैदान क्रमांक 1 वर आपण हजर व्हायचं आहे। रायगड जिल्ह्यातील असे अनेक नामांकित संघ मात्र आपण या ठिकाणी खेळत असताना पाहतोय। निश्चित आशा आहे, निश्चित आपण वेट करतोय, आपण वाट पाहतोय त्या अंतिम क्षणाची। मात्र ह्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम क्षणाला कोणते संघ दिसणार ज्या संघासाठी तिथे प्रवेशद्वारावर पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय। आम्हाला निश्चितपणे माहित आहे आपल्याला देखील हौस आहे, आपल्याला देखील कबड्डी स्पर्धा पाहणे आहे, परंतु तो मेन प्रवेशद्वार आहे ते तरी कमीत कमी त्या ठिकाणी मोकळं राहू द्या। येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आमचे कबड्डी खेळाडू आतमध्ये येत असतात, आमचे मान्यवर आतमध्ये येत असतात, त्या दृष्टिकोनातून आपलं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे जे सुरुवातीपासून आतापर्यंत आपण करत आहात। चला मैदान क्रमांक 1 साठी गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा दोन्ही संघांना त्वरित मैदानावर उपस्थित व्हायचं आहे। सुदर्शन भनगे कृपया आपण व्यासपीठाकडे चला। सुदर्शन भनगे आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे, या इकडे। गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा अशा या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थानं खेळ मात्र रंगणार आहे, खेळ मात्र खेळला जाणार आहे। दोनही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत। गावदेवी तळागर वर्सेस बजरंग रोहा हे दोनही संघ रायगड जिल्ह्यातील बलाढ्य संघ आहेत आणि दोनही संघ एकाच तालुक्यातील आहेत, म्हणजेच रोहा तालुक्यातील आहेत। खऱ्या अर्थानं रोहा तालुक्याचा देखील नावलौकिक अशा अनेक खेळाडूंमध्ये मुळे मित्रांनो वाढत असतो आणि निश्चितपणे हे दोनही संघ आता मात्र एकमेकांसमोर खेळणार आहेत, एकमेकांसमोर भिडणार आहेत। चला बजरंग रोहा, बजरंग रोहा प्रतिस्पर्धी संघ मात्र मैदानावर उपस्थित झालेला आहे। निश्चित आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। एक खूप सुंदर स्पर्धा मित्रांनो, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला तितकंच महत्त्व आलं या कबड्डी स्पर्धेमध्ये रसिक प्रेक्षक आपल्या येण्यामुळे। तर या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी आशार्थ रोख 55,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी आशार्थ रोख 33,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी आशार्थ रोख 22,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी आशार्थ रोख 22,000 रुपये आणि प्रत्येक संघासाठी अर्थ